विद्यार्थ्यांनो, याआधी आपण सुरुवातीच्या या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं जसं की उच्चारांचं महत्व काय असतं, बरोबर आहे. एका व्हिडिओमध्ये आपण अल्फाबेट्सही पाहिलेले आहेत मागे. ठीक आहे, अल्फाबेट्स कशा पद्धतीने असतात, कसे वाचायचे, अल्फाबेट्स का महत्वाचे आहे, ज्यांचं खूपच इंग्रजी कच्चं आहे त्यांनी ते अल्फाबेट्स पाहू शकताय. ठीक आहे, आज आपल्याला अल्फाबेट्सच्या पुढचा चॅप्टर पाहायचा आहे, तो आहे नंबर्स अँड न्यूमरल्स. काय आहे? नंबर्स अँड न्यूमरल्स. त्याला ऑर्डिनल्स सुद्धा म्हटलं जातं. नंबर्स अँड ऑर्डिनल्स. नंबर्स म्हणजे काय? नंबर्स म्हणजे काय आहे? नंबर्स म्हणजे अंक, बर, संख्या. अजून नंबर्स म्हणजे मला सांगा, वचनाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? प्रॉमिस म्हणू नका, ते वचन वेगळं, ग्रामर मधलं वचन म्हणतो. एक वचन, अनेक वचन, सिंग्युलर, प्लुरल. तर ते दोघांना काय म्हणायचं? त्यांना एक कॉमन नाउन असेल ना. लक्षात येतंय का? हे बघा, माणसांना आपण काय म्हणतो? मेन. आणि स्त्रियांना काय म्हणतो आपण? विमेन. ओके, ते पण उच्चार बऱ्याच जणांना माहित नाही बरं. हे पहा, मॅन म्हणजे माणूस, त्याचा अनेक वचन कोण आहे? मेन. वुमन म्हणजे स्त्री. वुमन म्हणजे कोण? स्त्री. आणि याला वुमेन म्हणू नका, याचा उच्चार आहे विमेन. काय आहे? विमेन. तुम्ही इंग्लिशचे चॅनल्स ऐकत जा, त्यामुळे तुम्हाला काय होत जाईल, त्या उच्चारासाठी त्याचा फायदा होईल. ओके, स्टँडर्ड प्रोनाउन्सिएशन्स तुम्हाला खूप लक्षात येणं गरजेचं आहे. ओके, तर वुमन, विमेन. विमेन्स डे म्हटलं जातं. काय? वुमेन डे नाही, वुमेन डे असं नाही. म्हणजे हा फरक कसा आहे? भिंत आणि बिताडा, हा जो फरक आहे ना, तशा पद्धतीने आहे. वुमेन, विमेन, विमेन, वुमेन्स डे. म्हणा वुमेन्स डे, वुमेन्स डे, वुमेन्स डे, वुमेन्स डे, वुमेन्स डे. ओके, ठीक आहे. बघा, विमेन्सचा डे असतो, माणसांचा नसतो बरं. असतो का? कोणता असतो माहित नाही, पण आहे कोणता तरी असं म्हटलं जात आहे. ओके, माहिती झालं तर मुद्दाम सांगा. ठीक आहे, कारण इथले सर अपडेटेड आहे. ठीक आहे, बर, काढला असेल कोणता तर माहित नाही मला. त्याचं कारणही तसं आहे, कारण स्त्री शक्तीचा सन्मान, नारी शक्तीचा सन्मान केला जातोय त्या डेच्या माध्यमातून. कारण स्त्रियांना खूप रोल्स करावे लागतात, तेवढे पुरुषांना रोल्स करावे लागत नाही. अष्टभुजा का म्हटलं जातं स्त्रियांना? कारण लक्षात ठेवा, तुम्ही जर एखादी स्त्री घरी पाहिलं, ओके, तर तिच्या हातामध्ये लेकरू असतं, एका साईडला ती स्वयंपाक करत असते, दुसऱ्या साईडला ते दुसरं बेबी काहीतरी करतं, त्याच्याकडेही तिचं लक्ष असतं. आणि नवऱ्याला लवकर जायचंय त्यासाठी ही घाई चाललेली असते. म्हणजे विचार करा, अष्टभुजा का म्हटलं जातं? आणि मध्येच तो हात मारतो, त्याचा रुमाल नेऊन द्यायला लगेच तिला जावं लागतंय, तेही तिचं काम करायचंय, ह्याचंही काम करायचंय, त्याचंही करायचंय. अष्टभुजा का म्हटलं जातं आता समजतंय का तुम्हाला? आणि पुन्हा ती जर तिचं जे वर्क करते, म्हणजे वर्कला तिला जर बाहेर ऑफिस मध्ये जायचं असेल, तेही तिलाच करायचंय. समजतंय तुम्हाला? म्हणून स्त्री शक्तीचा सन्मान केला जातो त्या डे द्वारे. ओके, आपणही 8 मार्च रोजी काय केलं होतं? जागतिक महिला दिनाच्या दिवशी सन्मानच केला होता. आणि अनेक स्त्रियांना बक्षीस वितरण, आपल्या स्पर्धा झाल्या, त्याचे पोस्टही तुम्ही पाहिलेले असतील. बर, असो, आता आपण फोकस करत आहोत नंबर्स अँड ऑर्डिनल्स वर. परंतु मी नंबर्स हे का म्हटलं की नंबर्स म्हणजे संख्या होते, आणि एक वचन अनेक वचनालाही आपण काय म्हणतो? नंबरिंग ग्रामर. नंबरिंग ग्रामर, इट मीन्स सिंग्युलर अँड प्लुरल. एक वचन, अनेक वचन. ठीक आहे, आता आपल्याला संख्याच पाहिजे आहे. तर संख्येमध्ये मला सांगा, मी आता असा चार्ट शिकवणार आहे तुम्हाला की त्या चार्टच्या माध्यमातून तुम्हाला 200 शब्द पाठवणार आहे. किती होणार आहे? का हो, तुमचा रिस्पॉन्स मला इतका कमी आहे? म्हणजे शिकवणाऱ्याचा रिस्पॉन्स किती मोठा आणि शिकणाऱ्याचा रिस्पॉन्स छोटा. मग शिकणारा जास्त शिकेल का शिकवणारा जास्त प्रसिद्ध होईल? आणि शिकवणारा प्रसिद्ध झालाय,
बीड जिल्ह्यामध्ये कल्याण क्लासेसचं नाव खूप चांगल्या पद्धतीने आहे. आपण हा व्हिडिओच्या माध्यमातूनही इतर जे कोणी इथं आपल्या कल्याण क्लासेसला पोहोचू शकत नाहीये त्यांना पूर्ण कोणाची पाकळी काही ना काही इथे शिक्षण कोणत्या पद्धतीने चालतं, काय क्वालिटी इथं मिळते ही त्यांच्यापर्यंत पोहोचावी यासाठी आपण हे आपलाच एक स्टुडंट आता व्हिडिओ शूट करतोय हे तुम्हाला शिकवताना हे त्याचसाठी चाललेलं आहे, त्यांच्यापर्यंतही पोहोचावं. कारण आपल्या कल्याण क्लासेसची टॅगलाईनच आहे, काय आहे? विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी कल्याणानंद क्लासेस. ओके, मला तुमचा रिस्पॉन्स हवाय. पुन्हा एकदा कुठे आहेत तुम्ही? कल्याण क्लासेस. ओके, या पद्धतीने तुमचा रिस्पॉन्स असलाच पाहिजे. ओके, कारण मला सांगा रिस्पॉन्स नसेल तर उपयोग आहे का? नाही. मी नेहमी तुम्हाला बॅडमिंटनचं उदाहरण दिलेलं आहे. इकडून एखाद्याने फुल मारलं ते म्हणून ते खाली पडते, उचलतो, मारतो आणि इकडून आपण मारतो पटकन आणि ते तिकडे परत खाली पडतं, उचलतं, मारतं. याच्यामध्ये मला सांगा मूळ कोणाला येणार नाही? इकडच्याला का तिकडच्याला? इकडच्याला जास्त त्रास होईल का? तर हा हर एक पद्धतीने काय करतोय त्याला त्यांनी मारलेल्या फुलाचं प्रत्युत्तर त्याच्या बॅट न देतोय. मग तिकडूनही तसंच उत्तर द्यावं लागतं. आणि जर हा खेळ तसाच चालला तर खऱ्या अर्थानं खेळातली जी मजा असते ना ती मग आपल्याला अनुभवायला येते. म्हणून काही वेळा आपल्याला खेळ आवडत नाही. आवडतात का? का आवडत नाही माहितीये का? कारण ती खेळातली मजा लुटायला पार्टनरही तसा लागतो. उदाहरण मी यासाठी दिले कारण तुमचा रिस्पॉन्स मला इंग्लिश शिकवायला मजा वाटली पाहिजे, मला छान वाटलं पाहिजे, प्रेक्षकांनाही छान वाटलं पाहिजे व्हिडिओ मधल्या. हे सगळं होण्यासाठी कोण जबाबदार आहे? मला वाटतं तुमच्या बॅच मध्ये संख्या दुसऱ्या साईडची कमी असल्यामुळे तुमचा रिस्पॉन्स कमी आहे का? कारण माझे काही काही बॅचचे व्हिडिओ खूपच लाईक होतात, आवडतात विद्यार्थ्यांना. का? मग त्यांच्या बॅच मध्ये मुलंही असतात आणि मुली असतात. काही जणांना असं वाटत तर नाहीये ना आम्हाला दुष्काळ आहे वगैरे असं तर काही बोलत नाहीये, असं काही मनामध्ये तुमच्या कॉन्सेप्ट तर चाललेलं नाहीये. ओके, कारण काही जणांनी सगळा तो डेटा करप्ट करून ठेवलाय. कुणाचा? स्वतःचा माइंड क्लिअर करा. या कल्याण क्लासेस मधून ते क्लिअर होणार आहे. बरेच जण मला म्हणतात की सर इंग्लिश येत नाही, लय अवघड जाती, लय असं आहे, लय तसं आहे. तुझ्या मनातले ते वाईट विचार पहिले काढून टाक. कारण वर्गात आल्यानंतर आपण आपलं लक्ष फक्त शिकण्यावर असलं पाहिजे. इकडं तिकडं काही गरजच नाहीये. खरे का खोटे? खरे. बघा किती खरं आहे. आणि इथंच अजून जर दुसरं कोणी असेल तर खरंय सर कर हा उत्साह. म्हणूनच मी म्हणलो होतं नारी शक्तीचा काय करा? सन्मान करा. स्त्री शक्तीचा सन्मान करा. आणि तुम्ही बाकी माणसं तुमच्या वेळेला नारी शक्ती कमी आहे. ओके, ही त्याचमुळे आहे. ओके, विषयांतर होत आहे आणि गमतीचा भाग सोडून द्या. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून काही शिकवताना काही शब्द एक गमतीशीर ऑफलाईन आणि ऑनलाईन मधला हा फरक असतो की ऑफलाईन मध्ये तुमचे चेहरे कळत असतात आणि तुमची नजर, तुमचे चेहरे हेच मला सांगत असतात की तुम्हाला हे कितपत रस येतोय, कितपत आवडतंय. ऑनलाईन मध्ये ते समजतच नाही. मी दिसणार पण ते मला दिसणार नाही. हे कधीही होत नाही जे ऑफलाईन मध्ये होतं. आणि म्हणून मी तुम्हाला हे गमतीशीर बोललो. व्हिडिओच्या माध्यमातून कुणी याचा वेगळा अर्थ लावू नका. हे डिस्क्लेमर माझ्यातर्फे. ठीक आहे, बर. तर आता नंबर्स आणि ऑर्डिनन्सला आपण येतोय. वाचा. बरं, तुम्हाला मी लेक्चर कशासाठी दिला? बरं, मला लेक्चर हा द्यायचा आहे पण तुमचा रिस्पॉन्स बघा, मोजून बघा बरं तुम्ही सगळे किती आहात. बर, 13-14 जण. ओके, एकाच बॅच मध्ये बसताय तुम्ही आणि 13-14 जण त्यांचा आवाज मोठा पाहिजे का माझा मोठा पाहिजे? 14 जणांचं पाहिजे ना. मग कुठे आहेत तुम्ही? आणि मग काय शिकताय? तुमचा आवाज रेकॉर्ड होतोय, प्रेक्षकांना जातोय, लक्षात येते. पुन्हा तुम्हालाही व्हिडिओ मध्ये ऐकायला मिळणार आहे. हा व्हिडिओ अपलोड होईल जेव्हा तेव्हा तुम्हाला ऐकायला मिळेल तुमचा आवाज आहे यामध्ये. ठीक आहे, लक्षात येते का? आता बघा इथं नंबर्स मध्ये आपण पहिले घेऊया. मला सांगा पहिला नंबर कोणता असतो? 0 च्या नंतर 1. ओके, नेक्स्ट 2, नेक्स्ट 3, नेक्स्ट 4, नेक्स्ट 5. बरेच जण काही जण 5 म्हणले. 5 हा चुकीचा उच्चार आहे. 5 हा उच्चार चुकीचा आहे. हा अक्षराची साईज मोठी पाहिजे. बर, एवढी आता सध्या हा टेबल आहे त्यामुळे एवढीच ठेवावी लागणार आहे. ओके,
सगळं व्हिडिओ मध्ये ती जर दिसत नसेल तर ते झूम करून तितक्या पुरतं ते पाहू शकतील, अन्यथा ते तुमच्या आवाजातून शिकू शकतील. ठीक आहे, ओके. तर कारण आता चार्ट मग खूप मोठी फ्रेम तयार होईल, तेवढी लागेल मग. ओके, तुम्हाला दिसतंय का सर्वांना? हो. नक्की? हो. ओके, बर. 1 2 3 4 5 5 म्हणा 5 म्हणू नका, because there is consonant vowel this combination into your word after I. Okay, and that's why you read I as a I. Okay, there is a pronunciation also I. So now 1 2 3 4 5 6 7 8 9. Okay, 1 2 3 4 5 6 7 8 9 and this one is 10. बर, आता हे 10 पर्यंतचे 10 शब्द झाले, मान्य? ओके, आता आपल्याला काय पाहिजे? 11. काय पाहिजे आहे आपल्याला? 11. हा, वाचा पुढे. 11 हा 12 नेक्स्ट 13 नेक्स्ट 14 नेक्स्ट 15. चुकलं आहे स्पेलिंग, कोणी मला बोललं पण नाही. काय काय चुकलं याच्यात सांगा. मी मुद्दाम चुका करत असतो शिकवताना, म्हणजे याचाच अर्थ तुम्हाला येतं का नाही हे कळतं इथं. ओके, आणि हे लाईव्ह तुमच्या चुका झालेल्या याच पद्धतीच्या चुका या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांचे होत असतील, ते दुरुस्त होतील. ठीक आहे, सांगा काय चुकलं. ओके, म्हणजे याचा अर्थ तुमचं लक्ष नव्हतं. कळलं तुम्हाला? हा 14 येस नेक्स्ट 15 नेक्स्ट 16 नेक्स्ट 17 yes 18 next 19 आणि 20. मराठीत सांगा. 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 19 नंतर 20. ओके, आता आपल्याला किती पाहिजे? 21 पाहिजे. मग 21 कसे तयार होत असतात? ऍडिशन ऑफ 20 and 1. ओके, इज इक्वल टू 21. देन यू गेट 21. सो रीड 21 21 22 23 24 25 26 27 28 29 30 झालं नाही मी बघा आता 30. म्हणजे आता समजायला लागलं का मी 100 शब्द बसवतोय एका टेबल मध्ये. म्हणजे हा टेबल तुम्ही शिकलात की एका झटक्यात तुम्हाला किती शब्द लक्षात राहणार? 100 शब्द. कळतंय? व्हिडिओतल्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा हे चांगल्या पद्धतीनं एकाच टेबल मधून काय होतंय? 100 शब्द तुमच्या लक्षात राहणार आहेत. ओके, पण 5 म्हणा हे लक्षात ठेवा, तुमच्यात अजूनही दुरुस्त होत नाहीये काही जण. ओके, 5 म्हणतात 5. बघा त्याच्यासाठीचा नियम चुकतोय, एक लक्षात घ्या. हे बघा वाय 5 केव्हा म्हणायचं असतं? जेव्हा काहीच अक्षर येत नाही. जेव्हा आय नंतर कोणतीच अक्षर येत नाही अशा वेळी आयला आय म्हणावं लागतं. हे मी शिकवलेलं आहे तुम्हाला. कळतंय का तुम्हाला? प्रोनाउन्सिएशन ऑफ आय या धड्यामध्ये काय आयचे नियम कसं वाचायचं असतं. हाय फायचं पण स्पेलिंग तसंच तयार होतं बघा. याच्या हाय फाय कशामुळे? कारण पुढे अक्षर नाही. आयला आय का म्हणता तुम्ही? कारण त्याचेही पुढे अक्षर नाहीये. समजलं का तुम्हाला? तो नियम आहे. नो लेटर्स आफ्टर आय. ओके, ऍट द टाइम यू रीड आय ऍज अ आय. ओके, दिस इज द रूल. ओके, this is the pronunciation. How to pronunciate any type of word? Then there is method how to pronunciate. There are lots of rules how to read any type of letters including in a word. म्हणजे
जेव्हा शब्दात येतात ना तर त्यावेळी ती कशी वाचायची, यांचे काय खूप सारे काय नियम आहेत आणि त्या नियमानुसार आपल्याला चालावं लागत असतं. बर, तुम्हाला सगळे नियम जरी नाही पाठ झाले तरी तुम्ही मी सांगतो तसं करत गेले तरी तुम्हाला होईल ना, ते समजतंय का नाही. सगळ्या गोष्टींचे नियम असतात का, सांगावे लागतात का. आपल्याला आई म्हणते काय, पप्पा पप्पा म्हणते का नाही, आपण काय म्हणतो का, तिथे नियम काढतो काही. मी शिवाला जो असतो तो माझा पप्पा असतो, मी शिवाला जो असतो तो माझा, असं काही करता का, व्याख्या तयार करता का. नाही, इंग्रजी ही भाषा आहे आणि भाषा बोलायची असेल तर इथं तुम्ही काय करा, ऍज इट इज फॉलो करा. समजतंय, हा काय बोर्ड आहे तर बोर्ड म्हणा. तसंच मी शिकवतोय, एकाच टेबल मधून किती शब्द शिकायचे आपल्याला, 100. मग स्कूलला आला तो नाही झिंगा आला, कळतंय का, कुठे आला, स्कूलला आला नाही, कल्याण क्लासेस लगायला आला. ठीक आहे, बर असो, गंभीर भाग सोडून दिला. आता आपल्याला काय किती पाहिजे, हा मराठी, हा आता इंग्लिश मध्ये सांगा. हा करा, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39. मी 39 पर्यंतच दिले शब्द. इथे रेष मारली, लक्षात येते ना तुम्हाला, की त्यासाठी रेष आहे. म्हणजे 10 हा शब्द मी कशाच्या बाहेर ठेवलाय, टेबलच्या बाहेर ठेवलाय. कळाला ना तुम्हाला, कारण तो 1 2 3 चा 10 आहे, पण आपल्याला कामाला हे 9 आकडे येतात. ओके, तर तुम्ही 39 पर्यंत पोहोचले. कसं, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39. आता किती पाहिजे आपल्याला, सांगा मग. 40. बर, बरोबर का, चुकलं. पण आता मी मुद्दाम विचारलं बरोबर का, तर तुमचं लक्ष गेलं. मी पुढे जायला पाहिजे होतं, राईट. कंटिन्यू. आता याआधी पण मी अशी मुद्दाम चूक केली होती, त्यावेळी नाही कळाली तुम्हाला का, कारण मी विचारलं नाही बरोबर का. बरोबर का म्हटल्यावर लगेच आपण कॉन्शियस होतो, हा बरोबर का. पण तुम्हाला चूक कळायला पाहिजे, तुमचं अटेन्शन कशा पद्धतीने पाहिजे. ओके, हे काय झालंय, चुकलंय तुमच्या एंट्रन्स मध्ये अशा पद्धतीचं स्पेलिंग चुकलेलं आहे, म्हणून मी चूक दिलं होतं. खूप लोकांनी हे चूक लिहिलेलं आहे. तुम्ही आता चुकलं सांगणारा सुद्धा त्याचा पेपर आहे माझ्याकडे, लेखी पेपर आहे, त्यांनी सुद्धा चुकीचं लिहिलंय तिकडं. कळतंय का तुम्हाला, कारण तुम्ही सगळ्यांनी हे स्पेलिंग लिहिलंय आणि हे चुकलंय. का तुम्ही ते स्पेलिंग लिहिलं माहितीये का, कारण फोरचं स्पेलिंग FOUR, 14 FOURT. मग 14 4 मग लगेच तुमच्या डोक्यात आलं काय 40, मग तेच तुम्ही लिहिलंय. आणू का पेपर, आणायचे का, पटकन तोंडाने सांगा, पटकन आणू. हा कळालं, झाकली मोठ सवाला त्याची तुमची इज्जत. ओके, नाही तर सगळ्यांचे मार्क समोर येतील मग. ओके, तर लक्षात घ्या, हे काय चुकलं माहितीये का, लक्षात ठेवा. 4 ला U येतं, 14 ला येतं, पण 40 येते. 40 नाही, 40 काय येते, 40. ओके, मग वाचा. बघा आता दुरुस्त झालं का नाही स्पेलिंग मिस्टेक तुमची. ओके, आवाज आता 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50. ओके, क्रिकेट मध्ये आधी बॅट दाखवतात असेल. तर काय झाली आता 50. आता स्पीड वाढवू शकतो का शिकवण्याची, चालेल. हो का म्हणतात, इंग्लिश स्पीकिंग चालला असणार. येस सर, हा जोश, अरे जोश, हा तो उडी मूवी पाहिलाय, त्यामध्ये आहे अशा पद्धतीनं. ठीक आहे, आणि स्पीड थोडंसं वाढवायचं असेल वाढवू शकता तुम्ही. ठीक आहे, पुढे हा वाचा. 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60. आता मी सगळे लिहून ठेवतो हा इथं, आणि तुम्हाला सोपं जाईल. काय हा 80 आणि हा काय तुमची नाही 90. ठीक आहे, हा वाचा. 50 संपलं ना तुमचं, म्हणजे तुम्ही 60 शब्द शिकले. बरं, राहिले 40, करा पूर्ण. हा 61, 62,
100 राहिला शब्द 100वा. तो मी आता कोणाच्या खाली लिहिणार आहे? 10 च्या खाली लिहिणार आहे मी 100 शब्द. काहीतरी इथं नाही जमणार. समजलं तुम्हाला? हे दोन बॉक्स मध्ये ठेवतोय मुद्दाम, म्हणजे बाकी सगळे वरच्या याच्यामुळे ते शब्द जमलेले आहेत. 100 म्हणजे ह्या एवढ्या टेबल मधून तुम्ही किती शब्द शिकले? 100 नंबर्स यू कंप्लीटेड. खूप सोप्या पद्धतीने गेलं का नाहीये? आता आपल्याला ऑर्डिनल शिकायचे. किती? 100. म्हणजे किती शब्द शिकून होणार आपले? 200 शब्द आणि त्यांचे स्पेलिंग सुद्धा. ओके, कारण स्पेलिंग मध्ये तुम्ही चुकले होते ना, इथेही चुकले होते, ती दूर झालं. आता ते कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर होत आहे. बर, अजून तुम्ही म्हणणार सर आता आम्हाला हे लिहून घेऊ द्या. ते लिहिता येणार नाही. याच्यासाठी दोन मार्ग आहेत. एक आहे, मी तुम्हाला कल्याण क्लासेसचं पुस्तक देतोय, ज्यांचंही चांगल्या पद्धतीने काय झालंय, कम्प्लीट झालेलं आहे. काय? फीस भरून ऍडमिशन. ओके, ऑनलाईन मध्ये सबस्क्रिप्शन म्हणतात त्याला, ठीक आहे. कारण काही जण नाही का त्याला सबस्क्रिप्शन करा किंवा फीस ठेवा. तसं तर हा व्हिडिओ सगळ्यांसाठीच काय आहे, फ्री आहे. YouTube वर तुम्ही कल्याण क्लासेसच्या चॅनलला पाहू शकता. ओके, पुसू हा पुसू, कारण लिहिण्याचा वेळ म्हणजे आपल्याला देता येणार नाही, कारण आपलं म्हणजे शिकवतानाच काय चालू आहे, व्हिडिओ पण चालू आहे. म्हणून मी काय करू शकत नाही, लिहून देऊ शकत नाहीये. पण तुम्ही लिहून घेऊ शकता. घरून तुम्ही होमवर्क करून आणून दाखवू शकता. कसं काय? कारण तुम्हाला जमलं का नाही जमलं हे तुम्ही पूर्ण करू शकता लिहून. ओके, have you got it, my colleague? Yes, sir. Okay, may I erase this? Yes sir, you may. म्हणा. Yes, sir, you may. तुम्हाला सांगितलं होतं, जोपर्यंत कॅननी प्रश्न विचारला कॅन पर्यंत उत्तर द्यायचं, मेनी विचारला मे पर्यंत उत्तर द्यायचं, आणि विलनी प्रश्न विचारला विल पर्यंत उत्तर द्यायचं. विल यू मॅरी मी नसतं का मग येस आय विल म्हणलं जातं. नुसतं येस नाही येस, येस नाही येस नो, कळलं का? मॅनस आहे एटिकेट्स मध्ये त्याला उत्तर समजलं जातं. ठीक आहे, बरं. आणि हे बघा, चलत चलत तुम्ही 100 शब्द नाही शिकले, आयचा रूल्सची पुन्हा रिव्हिजन केली गेली. म्हणजे मी तेही शिकले तुम्ही, हाय फाय वाय फाय. कळतंय ना? बरं, आता पुढे ऑर्डिनन्स. ऑर्डिनन्स म्हणजे काय? न्यूमरल्स. न्यूमरल्स म्हणजे काय? पुन्हा म्हणून ऑर्डिनन्स. हा, ऑर्डिनन्स, न्यूमरल्स, बोला काय अर्थ होतो यांचा? मराठी पाहिजे. क्रमवाचके. काय होतो अर्थ त्यांचा? क्रमवाचके. आता पहा, ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे जे सगळे होते ते नंबर्स होते. ते नंबर्स कशासाठी असतात? समजा आपण इथे पहा, इथं बेंचेस किती, इथं स्टुडंट्स किती, हे सांगण्यासाठी नंबर्सचा वापर होतो. समजलं? पण आपला वर्गात कितवा नंबर आला? आता तुम्ही समजा 14 जण आहेत, तर मी काय म्हणणार 14. देयर आर 14 स्टुडंट्स इन दिस क्लासरूम. ओके, म्हणजे या वर्गामध्ये किती आहेत? 14 विद्यार्थी आहेत. बर, मग आता क्रमवाचक काय की या 14 विद्यार्थ्यांमध्ये मी समजा एखादी स्पर्धा घेतली, ओके, कॉम्पिटिशन घेतली किंवा एखादी टेस्ट घेतली, तर त्यातून आपण काय म्हणतो? हा किंवा ही पहिली आली, तो पहिला आला, ती दुसरी आली, तिसरी आली, याला म्हणतात ऑर्डिनन्स, न्यूमरल्स. लक्षात आलं आता तुम्हाला? म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. आता हे कुठपर्यंत सांगता येतं तुम्हाला? आता हे आपल्याला शिकायचंय कुठपर्यंत? 100 पर्यंत. आता फरक आहे बरं का नंबर्स मध्ये आणि ऑर्डिनन्स मध्ये. बघा आता काय फरक आहे. आपण पुन्हा एकदा तशाच पद्धतीने टेबल करतोय. यावेळी जरा मोठा करण्याचा प्रयत्न करूया आपण, म्हणजे दर्शकांना प्रेक्षकांना दिसण्यासाठी. ठीक आहे, म्हणजे मोठा अक्षर त्यांना दिसतं. साधे एवढ्या लेवलचं ठीक आहे. बर, पाहता इथे वाचा वाचा सगळे. नेक्स्ट, सेकंड, नेक्स्ट, पुढे, 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 सिक्स्थ, टीएच येते त्यासोबत, कळतंय ना? पुढे, सेवेंथ, पुढे,
स्पेलिंग रायटिंग या गोष्टी अवघड आहेत आणि मग बऱ्याच जणांना काय वाटतं नाही आहे ना आम्हाला गुगल आहे वो मदद करेगा ना गुगल से पूछो इससे पूछो कळालं का तो मदत करेल पण एक लक्षात घ्या त्या गुगलची परवानगी तुम्हाला परीक्षांमध्ये आहे का 10वी बोर्ड आहे का 12वी बोर्ड आहे का कोणत्या इंटरव्ह्यू मध्ये आहे का इंटरव्ह्यूला गेल्यानंतर मस्तपैकी तुम्ही असं बसणार समोर कळालं का आणि एखादं उत्तर येत नसेल गुगल से पूछो असं करणार का लगेच मोबाईल काढणार त्यांनी विचारले आपल्याला काहीतरी उत्तर लगेच गुगल से पूछो हा लगेच आन्सर ताबडतोब असं होणार आहे का तिथं तुम्हीच चालणार आहे ना म्हणून शिकायचंय गुगल घरी कामाला येईल कळतंय का पण प्रत्यक्षात कामाला कोण येणार आहे मी शिकवलेली ट्रेनिंग कुठली लक्षात येते ट्रेनिंग महत्वाची ती तुमच्या सोबत असते सहवासात असते कंटिन्यू आपल्या माइंड मधलं कोणी चोरू शकत नाही मग पुढे 8 पुढे 9 आणि आता आपण पुन्हा छोटा बॉक्स करणार कारण तो त्याच्यामध्ये बसतो आपल्याला किती शब्द शिकायचे या माध्यमातून 100 इथं 10 हे नंतर कळेल ठीक आहे ओके हा आता आपल्याला 10वा आता मराठीत वाचा पहिला आता हे कशाला कामाला येतं अजून बर्थडे कितवा बर्थडे आपल्याला प्रश्न विचारला जातो काय कितवा बर्थडे त्यावेळेस तुम्ही असं नाही म्हणू शकत काय 7 बर्थडे त्याचा अर्थ होतो 7 बर्थडे म्हणजे एका वेळी 7 लोकांचे बर्थडे असा अर्थ होतो बरं का कधी लक्षात घ्या बरं तुम्हाला हे कितवं चाइल्ड आहे आपण मुली विचारतो ना कळलं ना हे कितवं चाइल्ड आहे तुमचं मग तुम्ही म्हणणार 3 चाइल्ड म्हणजे ते 3 चाइल्ड आहे का नाही म्हणजे आता मला सांगा नंबर सांगता येईल का तिथं नाही काय सांगावं लागेल तिथं हा ऑर्डिनल सांगावे लागतील लक्षात ठेवले कोणी सांगितलं कोणीतरी एकानेच उत्तर जास्त दिलं होतं ऑर्डिनन्स म्हणलं कोण आहे ते काय नक्की इकडूनच आवाज होता इकडून होता का इकडून होता कॉमन बोलत नव्हतं ना इकडूनच होता बरं सगळी मुलीला सपोर्ट करायला लागली कळलं आधीच आपल्या वर्गात कमी त्यांना तरी खुश करतो आहे त्यांना ओके बरं चालेल टाळून अभिनंदन करा आता एक लक्षात घ्या त्या मुलीसारखं लक्ष इथं द्या मुलीकडे लक्ष नका देऊ मुलीसारखं लक्ष इथं द्या कुठं चालेल हा इथे आता हा 11 येस पुढे काय चुकलं 12 शब्दामध्ये व्ही निघून जातं त्याची जागा एफ घेतं कोण घेतं एफ 12 म्हणा 12 हा नेक्स्ट हा वाचा आता कोणीच बोलत नाहीये कशामुळे माहितीये ना चुकलं तर काय मी फाशी देणार आहे का नाही बिंदास बोला ना आपलं चुकतं म्हणूनच आपण इथं आलो शिकण्यासाठी आलो मग त्यात काय एवढं चुकलं तर चुकलं काय सरसमोर इम्प्रेशन डाऊन होत नसते कळलं का मग तेवढं काय वाटून घेऊ नका हा आणि तुमच्यात इम्प्रेशन थोडं वाटतं तुम्हाला डाऊन पण तसं काही डाऊन वाटून घ्यायचं नाही सगळे तुम्ही थोड्या वेळात होते कळलं का ओके चला मग सांगा 13 नेक्स्ट 14 नेक्स्ट 15 म्हणजे काय फरक होतोय कळतोय का तुम्हाला फक्त काय वाढवायचंय 16 नेक्स्ट 17 नेक्स्ट 18 नेक्स्ट 9
10 म्हणजे कितवा? आता यात एक कन्फ्युजन आहे तुम्हाला, यातलं एक कन्फ्युजन आहे कोणतं? 19th गूगल से पूछो. आता सांगा सर, तुम्हाला विचारायला लागले की 19th मध्ये मी हे ई राहू देऊ का काढून टाकू? आता काही जण म्हणतील काढून टाका आणि काही जण म्हणतील आता गूगल से पूछो पूछो देखो. नाही नोट्स मध्ये पहा 38 पेज नंबरवर कल्याण क्लासेसच्या 38 पेज नंबरचं पुस्तकातलं, कल्याण क्लासेसच्या पुस्तकातलं 38 पेज नंबर चेक करा तुम्ही पुस्तकामध्ये. बघा म्हणजे तुम्हाला पुस्तकाची गरज लागतीये, तुम्हाला असं कॉन्फिडेंटली सांगता येत नाहीये, कॉन्फिडेंटली तुम्हाला सांगता येत नाहीये. ठेवा ठेवा आणि आता काढून टाका काढून टाका. लक्षात आलं आता तुम्हाला? ठेवा. 8th मध्ये मला सांगा डबल टी टाकू बस आहे ते बरोबर आहे? 8 8वा तुम्ही म्हणले होते ना मला टीएच टाका, मग टीएच टी सोडून टीएच टाका म्हणून म्हणजे तुम्ही सांगा राहू द्यायचं. आम्हाला कळालं तुमचं चुकलं होतं म्हणून, म्हणजे मी बरोबर लिहिलं पण तुम्ही चुकीचं सांगितलं आणि यात मी मुद्दाम काय केलं होतं, मी चुकीचं लिहिलं पण तुम्ही बरोबर नाही सांगितलं. कळतंय ना? लक्ष ठेवा आता. हा 19 झालं म्हणजे कितवा? 19वा. म्हणजे कोणी 19 वर्षाचं कोण आहे ना? 19 वर्षाचं कोण आहे? 19वा बर्थडे झाला मग त्याचा, समजलं तुम्हाला? 19वा. आता 20वा बर्थडे कोणाचा आहे का? 20वा बर्थडे. बर इकडे बघा आता 20वा बर्थडे 20 बर्थडे नाही म्हणायचं, 20 बर्थडे. कळलं ना? हा मग काय म्हणणार? हा त्याचं स्पेलिंग आता तुम्ही बघून सांगायला लागले, कॉपी करायची सोय लागायला लागली. आता बंद करा पुस्तक. हा म्हणजे कुठेतरी अडकवतो ना आता पूर्ण. हा सांगा. म्हणजे आता तुम्हाला कळालं पुस्तक कामाला येतं, कल्याण क्लासेस लावण्याचा फायदा होतो, त्यांच्या पुस्तकांचा फायदा होतो. ओके. युट्यूब वाले जे कोण व्हिडिओ पाहतायत त्यांनाही सांगणं माझं की इथं येऊन प्रत्यक्ष शिकण्यामध्ये जास्त फायदा होतो. ओके. प्रत्येक व्हिडिओ युट्यूब वर टाकणं शक्य नाही, तेवढं क्लॅरिटी सुद्धा व्हिडिओ मध्ये दिसत नाही. त्यासाठी वरच्यावर आम्ही प्रयत्न करत आहोत, खास चांगल्या पद्धतीनं खास तुमच्यासाठी. ओके. कुठे तुम्ही? बर आता पहा 20th मग स्पेलिंग सांगा. हा सांगा सांगा. खूप मदत केली मी, आता नाही करणार. आता हा बोला. बरोबर आहे की नाही? हा मग नाही तर बरोबर सांगा ना मला, मी तर साधारण मनुष्य आहे, मला समजणार गेलं काय लिहू? TYTH. बर याचं म्हणणं आहे 20 आणि असं करा. हा कोणाकोणाचं म्हणणं आहे की याचं म्हणणं बरोबर आहे, कोणाकोणाचं म्हणणं हे आहे की याचं म्हणणं हे आहे बरोबर आहे. हा एक जणांनी हात वर केलं त्याला समर्थन एक जणांनीच केलं, 14 मध्ये एकच जणांचं समर्थन तुला भेटले म्हणजे पराभव झालाय. मग बाकीच्यांचं म्हणणं काय? स्पेलिंग बाकीचे म्हणजे दुसरे पक्षच काढला नाही, कोणी उत्तर दिलं नाही, मग आम्ही म्हणतो त्याच बरोबर आहे. हा TWENT. बघा हे कॉपीवर मोठी लवकर कॉपी करतात. हा बोला. TIETH. हा कोणाकोणाचं म्हणणं आहे आता हे? त्याच्या एकट्याच म्हणणं आहे. बरं आता मला सांगा, दोन पक्ष पडले, एका पक्षाला एक मतदान भेटलं, एका पक्षाला तो स्वतःच मतदान भेटलं. ओके. बाकीचे काय करायला लागले? मतदान तर तेव्हा लागलं कोणाला तरी. लक्षात दिलंय का? काय सांगा? 20th म्हणायचंय. काय म्हणायचंय? 20वा. हा म्हणतात तुम्ही माझ्या मागे म्हणायला लागले, मला स्पेलिंग सांगा त्याचं. बोला. पाच मिनिट द्यायची तुम्हाला, गूगल से पूछो ना. एकदा चान्स देईल का?
ते लाईफ लाईन असते ना तसं आता काय सारखं द्यायचा हा कोणता तिसरा पक्ष काढायचं चाललंय तिसरी आघाडी हा हा आणि मग 3 पक्ष सरकार काढा काय असं करू नका हा एकच फिक्स असेल बरोबर असेल ते सांगा नाही येते आता बघून ठेवलंय यांनी मला लक्षात आलंय कळालं का ओके खाली बघतोय वर बघतोय खाली बघतोय वर बघतोय हा आता असं नको हा बरं सांगायची इच्छा त्याला आहे त्या दुसऱ्याला विदाऊट बघता हा का खाली बाहेर जाऊन बघून येत नव्हतं ना हा कोण आणता कोणच आणता ना हा TWENTH TWENTH बघा तिसरा पक्ष तयार झालाय TWENTH नवीनच काढलेले हा बरं याला कोणाला मतदान द्यायचंय याचं बरोबर आहे नाही म्हणताय बर बघून सांगणाऱ्याला बघून देऊ पक्ष काहीच नाही ठीक आहे हा सांग हे बरोबर आहे म्हणूनच बॉक्स मध्ये साधा कॉमन सेन्सची गोष्ट आहे की सरांनी दुसऱ्यांचे शब्द बाहेर लिहिले याचा आतमध्ये लिहिलाय म्हणजेच हा बरोबर आहे कळालं का पण बघितलं का दुनिया ज्याचं बरोबर आहे त्याला कुणाचंच मतदान भेटलं नाही फक्त त्यांनी त्यालाच मतदान केलं त्यांनी जगाला बोलून सांगितलं मी बरोबर आहे तरी जग काय म्हणजे आज असं झालंय सत्याची हालत नाही का राम कहीं ऐसी ऐसे ऐसा कलयुग आएगा हंस चुकेगा दाना कौवा मोती खाएगा कळलं का म्हणजे जे क्वालिटी वाले आहेत माणसं ती एकटेच असणार त्यांच्यासोबत दुसरं काही नाही कौवा मोती खाएगा म्हणजे काय की ज्यांच्याकडे क्वालिटी नाही ना ती मोती खायला लागली कळलं का आणि मग बरेच जण तुमच्यासारखे विद्यार्थी म्हणले सर तुमच्यातली क्वालिटी पोहोचू द्या कोणापर्यंत इतरांपर्यंत म्हणूनच हा व्हिडिओ बनवतोय पण आता बघा ना जे कौवा असते ना त्याला नाही कळत असते कसं राहायचं काय आपल्याला तेवढं व्हिडिओ कळत नाही व्हिडिओची क्लॅरिटी वगैरे ह्या सगळ्या गोष्टींवर आपल्याला एफर्ट्स करावे लागतील क्वालिटी वाढवावी लागेल आणि त्यावेळेस इतरांना ते अजून आवडतील ओके ते आवडू नाही आवडू यासाठी मी व्हिडिओ बनवत नाहीये की पूर्ण कोणाची पाकळी ज्ञान पोहोचावं हा उद्देश आहे कुठला कुठे तुम्ही बघा हे 20 बरोबर आहे समजलं का तुम्हाला ज्यांनी एकच एकट्याने बिचारायला स्वतःला बंधन केलं कळाला आखे लक्ष देऊ हा पुन्हा आता 30 चं स्पेलिंग सांगा आय आर थर आता बऱ्याच जण हे बरोबर का वाटत नव्हतं कारण तुम्हाला वाटत होतं ई आले त्यात बरोबर ना एक लक्षात घ्या ई तसं नाहीये ड्युएट वॉवेल्स combination of two types of vowels including in a word and that's why the rule of IE pronunciation rules and pronunciations of IE then this types of combinations which I have already delivered this knowledge in the previous lectures so you just focus on those lectures then you can realize it what is the pronunciation exact pronunciation why we read IE as a E okay if you just look out some types of lectures which are held in these Kalyananand classes in previous days okay so at the time you realize it so now we are going to focus on next what is it 20th 30th then 4 अजून एक गंमत झाली आता इथं सर 40वा आता पुन्हा अडकले ये दुसऱ्यांदा अगदी हे बघा असं नख चावता येते आणि इकडे लगे पान असं ठेवलं कॉपी करणारे लक्षण लगेच कळतात मला कळालं का आणि ते मोरळे मी इकडे पाहिलं म्हणजे इकडे समजू नका तिकडे ते आधीच पाहून ठेवायला लागले कळालं का आधीच पेज नंबर तर माहित झालाय आता तुम्हाला कळालं का किती नंबर आहे बरं चला आता करू देतो कारण त्याशिवाय तुम्हाला लक्षात नाही राहणार ना आणि माझा वेळ जातोय माझा वेळ संपत आलाय लेक्चरचा वेळ संपत आलाय बोला सांगा 40 पाहू शकता तुम्ही 38 पेज नंबर हा यू राहू द्यायचं कट करायचं आता बघा म्हणजे आता कळायला लागलं तुम्हाला कळालं ना तुम्हाला म्हणजे शिकायला मिळतंय ना तुम्हाला रायटिंग कळतंय ना नाही तर हे सर आम्हाला आधीच माहित होतं तर स्पेलिंग सांगता येईल नाही कळालं का ओके हा
40. पुढे बघा बरं का स्पेलिंग. 50. बरोबर आहे. चला पुढे 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 स्पेलिंग. आता याचं नीट लक्ष द्या. बरोबर आहे का बघा. बरोबर आहे. पुढे बरोबर आहे. स्पेलिंग चेक करा. आणि अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा लिहिण्याचा काय करा प्रयत्न करा. ओके. बरं आता वाचा बरं. शेवटी एवढं सगळं 100 आणि हा शेवटचा राहिला 100 म्हणजे कितवा 100वा. म्हणजे आपण वर्धापन दिन म्हणतो ना. वर्धापन दिनाला सुद्धा एक कामाला येतं भारतीय स्वातंत्र्याचा कितवा हा म्हणजे 15 ऑगस्ट आहे असं जर विचारलं कितवा वाढदिवस बर्थडे कशाचा भारत स्वतंत्र झाल्याचा तर त्यावेळी तुम्हाला नंबर सांगायचे ऑर्डिनन्स. हा वर्गामध्ये नंबर सांगावे लागतील फर्स्ट सेकंड ऑर्डिनन्स. पुन्हा मग नंबर्स कुठे सांगायचे वर्गात संख्या किती आहे शाळेमध्ये संख्या किती आहे कॉलेजमध्ये संख्या किती आहे. समजलं तुम्हाला ना. आवाजा मग आता हे झाले होते आपले. हा हे पण झाले होते का 11 12 13 14 15 16 17 18 19 20. अजून एक गंमत राहिली आता याच्यामध्ये की याच्यामध्ये तुम्हाला 21st म्हणण्यासाठी एक कप्पा अजून वाढवावा लागेल. साहेब दिसतंय हे तुम्हाला दिसतंय का हे. मग आता बघा 21वा म्हणायचं असेल तर आपल्याला 21st म्हणावं लागणार आहे. काय म्हणावं लागणार आहे 21st. हा मग वाचा तो पण मी लिहून ठेवतो. 24 25 26 27 28 29 31 नाही 31st. 31st किती फेमस शब्द आहे. खरे खोटे 31st म्हणत नाही तुम्ही. 31st सेलिब्रेट करायचं आहे. 31st आम्हाला ये आज किरात 31st की रात है और असं तसं पाहता तुम्ही नाही का पार्टी अभी चालू है 4 बजे की 31st आहे आणि तुम्ही 31 म्हणायला लागले. काय म्हणायला लागले 31. मग आता त्याचा अर्थ बघा बरं काय होतो 31. आता म्हणजे 31 डिसेंबर आहे. किती झाले 31 डिसेंबर. 31 डिसेंबर का डिसेंबर मधला 31वा दिवस. राईट. बरं झालं ते त्यांनी चूक केली म्हणून आपल्याला एक अजून एक गोष्ट कोणती हे बघा लक्षात घ्या. तुमचे सर पॉझिटिव्ह आहेत. चुकीत सुद्धा ते पॉझिटिव्ह पाहतील निगेटिव्ह पाहणार नाही. बघा आता कसं त्याच्यातलं पॉझिटिव्ह काय आहे माहितीये का की आपण हे पाहू शकतो ना काय तुम्हाला दिवस सांगायला सुद्धा ही ऑर्डिनन्स कामाला येतात. म्हणजे तुम्हाला जेव्हा पण तारीख सांगायची ना तर 1 2 3 4 नाही म्हणायचं. आज तारीख किती आहे सांगा पटकन. मराठीत मी सांगतो 5 एप्रिल. हा मग 5th of April 2022 म्हणा. हा म्हणजे समजा ही तारीख आहे आपण घेतलेली तारीख. आता आपल्याला आज म्हणायचं 5 मे आहे तर 5th of May 2022. आता आपल्याला म्हणायचं 5 जून 5th of June 2022. म्हणजे समजलं तुम्हाला. नंतर मी हेही तुम्हाला एखादा लेक्चर देईल की अमेरिकन ग्रेट ब्रिटन मध्ये तारीख वेगळ्या पद्धतीने सांगितली जाते अमेरिकेमध्ये वेगळ्या पद्धतीने सांगितली जाते. त्याचं लेक्चर वेगळं आहे. ठीक आहे. आपण आज मात्र आपल्याला फक्त ऑर्डिनन्स वर भर द्यायचा आहे. कशामुळे सांगितलं कारण 31st नाही म्हणलं ते 31 म्हणलं. म्हणजे तारीख कधीच अशी होत नाही. कधी लक्षात ठेवा 21 तारीख सांगायची असेल तर काय म्हणायचं मग 20. आता समजा हा मे महिना आहे. हा मग 21 मे म्हणायचं. हा 21st of May 2022. आणि 19 मे म्हणायचं असेल तर 19 of May. मे ऑफ नाही करायचं 19th of May 2022. ओके. म्हणजे महिन्याच्या मध्ये घ्या आणि नसेल तुम्हाला ऑफ लक्षात राहत तर डायरेक्ट म्हणा 21st मे 19th मे
हा मग ते अमेरिकन मध्ये येते ना, स्टाईल चेंज होते ना ती. ओके, सोपं असतं ते. पण ती गाजलीच त्यामुळे ना. ब्रिटिशांच्या इंग्रजीमध्ये शाल येतो, शाल आणि विल दोघं येतं. अमेरिकन मध्ये विलच येतो. अमेरिकन इंग्लिश बोलायला खूप सोपी असते. पटकन इंग्लिश बोलायचं असेल ना तर अमेरिकन शिका. पट 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 इंग्लिश बोलाल तुम्ही, कळलं का? ओके, तर चला आपलं हे इथं झालं होतं. हा, वाचा हे सगळे 100. थांबा एक मिनिट. मग यातले काही जणांना येते, काही जणांना येत नाहीये. मग त्यामुळे वाचू नका, कारण माझ्या लिहिण्यावरच काही जण लक्ष द्यायला लागले. कुठे लक्ष द्यायचं हेही कळत नाही. आपल्याला काय द्यायचं होतं? 80 ना, 80 आणि पुढं 90. इथे तुम्ही कन्फ्युज होता. मला सांगा, टी वाय डायरेक्ट टाकू का? काही बरोबर आहे बघा, हे बरोबर आहे का? चुकलं आहे ना? हा, मग मी विचारल्यावरच काय सांगता येते? मी विचारल्यावर सांगता येतं. आधी कुठे जातात तुमचं लक्ष? बरोबर आहे का? लगेच पुस्तकात बघायला चुकले पुस्तकात बघितल्यावर कळलं का? हे असं नाही पाहिजे. कळतंय का तुम्हाला? एखादी मुलगी बघायला गेली तुम्ही मध्ये लग्नासाठी, थांबा प्रश्न विचारतो. काय विचारतो? मी ठरविलं होतं ना, त्या मुलीला गेलो असं विचारेन, बोलत तसं काही असं असतं का? इंग्रजी पण थांबा मी इंग्लिश बोलतो. इंटरव्ह्यू मध्ये इंग्लिश मला बोलायला शिकवली कशी बोलायची, कारण मी पेशंटचा कोर्स लावला होता. इंटरव्ह्यू कसं आहे, आणि थांबा बरं का, थांबा फक्त थोडं थांबा, ग्रामर बरोबर येते बोल. अरे असं नसतं. बघून सांगायची ही सवय तुम्ही काय करून द्या, सोडूनच द्या. बंद कसली, सोडून द्या ती सवय. कळलं का? लक्षात येते तुम्हाला? तुमच्या मनात ती काढून टाका, मग ही पण सवय सोडून दे. ठीक आहे? हा, सांगा स्पेलिंग काय लिहायचं मग? GHTY. शाबास. कसली शाबास? बघून सांगितले. कसली शाबास की खोटी शाबास की झाली. ERGHTY. आजकाल असं झालंय ना की तुम्ही बघा की मॅरेथॉन पण नाही का, कोणा नाही सगळ्यांना बक्षीस दिले जाते का? आजकाल म्हणजे कसं सगळ्यांना भाव टाकायला सगळ्यांना भाव. त्यामुळे मला असं खोटं शाबास म्हणा लागते. मग बरं वाटते. तुम्हाला बघून सांगितलं तरी आम्हाला शाबास म्हणा, बघून सांगितलं तरी शाबास म्हणा. कळलं का? न बघता सांगितलं तर डोक्यावर सुटला. बघा आता, आणि तुम्हाला बघून बघा आता, तुम्हाला 4 बघून बोलायचे 100 शब्द पटकन बोला. आता वेळ कमी, खूपच कमी उरलाय. 45 मिनिट झाले, बरोबर आहे? बोला पटकन. काय चाललं? आपण 31 केलं होतं ना? हा, राईट. तो तिथंच अडकला होता ना, तिथूनच सुरू करा आता. हा, 31, 32nd, 33rd, 34th, 35th, 36th, 37th, 38th, 39th, 40. बघा, हा पुढं आता इकडचं 41st, 41st, 42nd, 43rd, 44th, 40 44th, 45th, 46th, 47th, 48th, 49th, 50th. आता पुन्हा इकडचं 50, 51st, 52nd, 53rd, 54th, 55th, 55 नाही, तो म्हणतोय का? हा, 55th म्हणा, 55th. हे असं का होतं माहितीये का तुम्हाला? हे बघा, मला सांगा, याआधी 100 शब्दांना मला तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला, पण याला देत नाहीये तुम्ही, कारण हे तुमच्या बोलण्यामध्ये कमी येतं. म्हणजे तुम्हाला कळालं का? इंग्रजी न बोलण्याचं सर्वात महत्वाचं कारण आहे सराव नसणं. काय नसणं? हा, माहिती असतं सगळं, पण सराव नसणं. जसं आपल्या लग्न मंडपात एखादी आपल्याला आठवत नाही, आपल्या ओळखीचीच असते, बरोबर? नातेवाईक असते, व्यक्ती म्हणतो बरं का, ओके? तर ती व्यक्ती आपल्याला आठवत नाही, तो म्हणतो आपल्याला, ती व्यक्ती आपल्या समोर आल्यावर म्हणते की काय, म्हणजे ओळखलं ना? हा, ओळखलं ना. काय नाव माझं? तोंडासमोर आहे बघा, तोंडासमोर आहे. तोंडासमोर आहे, तर तोंडासमोर कशाला? डोळ्यासमोर आहे पण अलग लक्षात, पण येत नाही, पण सांगता येत नाही. कशामुळे असं झालं? कारण याचा अर्थ ती व्यक्ती त्याला वारंवार भेटली. मग सराव नसल्यामुळे सेम इंग्लिश पण तुमच्याशी, मग सरांनी शिकवली, त्यामुळे सर आमच्या तोंडासमोर इंग्लिश इंटरव्ह्यू देताना सर तोंडासमोर, येस
तोंडासमोर आठवते, आठवायला लागले, सगळं आठवते मला. तोंडासमोर नका म्हणून, डोळ्यांसमोर म्हणा. आणि डोळ्यांसमोर असेल तर वाचा ना. कळतंय का तुम्हाला? हा सांगा मला. 55, 55, 56, 57, 58, 59, 60, 60. आणि बघितलं का तुमचा आवाजच कमी सांगतोय, कॉन्फिडन्स काय झाला? कारण तुम्हाला विश्वास नाही स्वतः. चुकलं की सर टोचते, आणि टोचल्याशिवाय माणूस घडत नाही ना. हा पुढं 61, 67, 63, 64, 65, 66, 65, 66, 67, 68, 69, 70. दिसतंय चालेल. बर हा राहू शकतो या पद्धतीने. हा पुढे 76, 77, 78, 79, 80. हा पुढे 81, 82nd, 83rd, 84th, 85th, 86, 87, 88, 89, 90. 90. हा 91st, 92nd, 93rd, 94th, 95th, 96th, 97th, 98th, 99th, 100. 99th, 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 100. Full back. 100 वर झालं ना. ओके स्टॅम्प. तर लक्षात घ्या, समजून घ्या. तुम्हाला सगळे शब्द समजले? 100 शब्द आधी आणि हे 100 शब्द. किती शब्द शिकले तुम्ही आता? 200 शब्द शिकले. त्यांचा वापरही सांगितला आणि स्पेलिंग सुद्धा सांगितले. मिस्टेक्स कुठे होते तुम्हालाही, म्हणजे तुम्हाला शिकवत असताना व्हिडिओ बघणाऱ्यांना, ज्यांना कुणाला शिकायची इच्छा होती त्यांनीही शिकला असेल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला तुम्ही लाईक आणि कल्याण क्लासेसच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.